नमस्कार मंडळी. सोन्याच्या दागिन्यांची श्रीमंती वेगळी असली तरी मोत्यांच्या दागिन्याचा रुबाबही काही कमी नसतो. म्हणूनच तर लग्न कार्यात घालायला आपल्याकडे मोत्यांचे दागिने असायलाच पाहिजे. त्यात चिंचपेटी, तन्मणी असे मोत्याचे 2च दागिने घातले तरी गळा कसा भरल्यासारखा दिसतो. सध्या लग्नासराईचे दिवस आहे, त्यामुळे लग्न कार्यात घालण्यासाठी मोत्यांची सुंदर चिंचपेटी घ्यायची असेल तर त्याआधी चिंचपेटीचे हे काही प्रकार माहिती करून घ्या. खाली वर दोन्ही बाजूनी मोती आवडत नसतील तर हा एक प्रकार पहा. ही चिंचपेटी काही भागात मोत्यांची ठुशी म्हणूनही ओळखली जाते. चिंचपेटीला जो गुलाबी खडा असतो आणि त्याला वर खाली मोती असतात तो खडा म्हणजे पेटी म्हणून ओळखला जातो. पारंपरिक चिंचपेटीला 16 पेट्या असतात. तसे 16 पेट्या खूप भरगच्च वाटत असतील तर 5 पेट्या असणारी चिंचपेटी घेतात. विशेषतः लहान मुलींसाठी 5 पेट्यांची किंवा 3 पेट्यांची चिंचपेटी घेतली जाते. काही अशा डबल पेटी असणाऱ्या चिंचपेटी मिळतात. ज्यांना खूप हेवी दागिने आवडतात त्यांना ही चिंचपेटी आवडते. हेवी दागिने आवडणाऱ्यांना चिंचपेटीचा हा प्रकारही आवडू शकतो. चिंचपेटीची पेटी बहुतांश वेळा गुलाबी खड्यांमध्येच गुंफलेली असते, पण गुलाबी रंग नको असेल तर अशी हिरव्या रंगाचीही तुम्ही घेऊ शकता. हल्ली ऑक्सिडाइज ज्वेलरीची खूप क्रेज आहे. तशा साड्यांवर घालायला अशी ऑक्सिडाइज चिंचपेटीही हल्ली मिळत आहे. या चिंचपेटीचा जो आकार आहे असा आकार असणाऱ्या चिंचपेटीला नंदिनी चिंचपेटी म्हणतात. या चिंचपेटीला कस्तुरी चिंचपेटी म्हणून ओळखले जाते. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या चिंचपेटीच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.